नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विद्याप्रबोधिनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती. करंट एक्सप्रेसच्या सिरीजमध्ये हा आपला तिसरा व्हिडिओ येतोय. ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पूर्ण आठवड्याच्या चालू घडामोडींचा आढावा घेतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 14 मार्च 2021 ते 21 मार्च 2021 पर्यंतच्या चालू घडामोडी आहेत त्यांचा आपण आढावा घेणार आहोत. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पहिली जी आजची महत्त्वाची न्यूज आहे ती आहे बांगलादेशच्या सुवर्ण जयंतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. आणि इथं आपण बघतोय की बांगलादेशपासून मुक्त झाल्याच्या घटनेच्या 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि यानिमित्त आपण बघतोय की 17 मार्च ते 27 मार्च दरम्यान एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक विदेशी नेते यामध्ये सहभागी होणार आहेत. यंदाचे वर्ष जे आहे ते बांगलादेशचे राष्ट्रपिता वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांचं जन्मशताब्दी वर्ष देखील आहे. हे देखील महत्त्वाचं याच्यामध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर आपण जर बघितलं तर मालदीवचे, त्यानंतर श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि भारताचे राष्ट्रप्रमुख या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. मालदीवचे अध्यक्ष जे आहेत इब्राहिम मोहम्मद सोईल यांच्या हस्ते या सुवर्ण महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. पुढची जी न्यूज आहे ती जगातील सर्वात मोठा ज्वालामुखी जो आहे तो सक्रिय झालेला आहे. प्रशांत महासागराची ज्या हवाई बेट आहेत त्या हवाई बेटाच्या समूहातील एका मोठ्या बेटावरती असणारा जगातील सर्वात विशाल ज्वालामुखी आहे, ज्याचं नाव आहे माउना लोआ. लवकरच तो सक्रिय होऊ शकतो. जर या ज्वालामुखीचा पूर्ण विस्फोट झाला तर हा लावा काही तासातच स्थानिक वस्त्यांच्यामध्ये पोहोचू शकतो. इथं एक मॅप दिलाय, त्या मॅपमध्ये हवाई बेटांची तुम्हाला इथं माहिती मिळेल आणि त्या हवाई बेटांच्या मध्ये असणारे इतर जे ज्वालामुखी आहेत, सक्रिय ज्वालामुखी आहेत, त्यांची देखील माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळू शकते. ही जी आपण PDF तुम्हाला देणार आहे त्या PDFच्या माध्यमातून तुम्ही ही माहिती परत एकदा रिवाईज करू शकता. पुढे बघतोय आपण की देशाच्या गुंतवणुकीला चालना देण्यासाठी सरकार मित्र पोर्टल सुरू करत आहे. तर गुंतवणुकीला चालना देण्याच्या प्रयत्नांना आणखी बळकटी देण्याच्या उद्देशानं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या वतीनं अंतर्गत व्यापार संवर्धन, विभाग हस्तांतरण व सोयीसाठी तसेच माहितीचा प्रसार आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या सुविधेसाठी आत्मनिर्भर निवेशक मित्र हे डिजिटल पोर्टल सरकारकडून सुरू करण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाविषयीचे आणि नवीन उपक्रमाविषयीची सद्यस्थिती या पोर्टलवरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा जो प्रकल्प आहे तो इन्व्हेस्ट इंडिया एजन्सीच्या अंतर्गत आहे आणि ज्याची स्थापना 2009 मध्ये ना नफा ना तोटा या तत्वावरील उपक्रम म्हणून चालू केली होती. पुढील जी न्यूज आहे ती व्यक्तिभेद आहे. लक्ष्मण पै यांच्याविषयीची महत्त्वाची न्यूज आहे. आपण बघतो की मुंबईच्या जे कला महाविद्यालय व पॅरिसच्या इकोल द ब्यू आर्टमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं होतं. सुवर्णकाळ त्यांचा जो आहे तो 1970 ते 80च्या दरम्यानचा आहे. आंतरराष्ट्रीय कला बाजारात त्यांची जी चित्र आहेत ती फार महत्त्वाची मानली जातात. सारी चित्र 1950 आणि 60च्या दशकातील आहेत. जे आर्ट स्कूलमधून प्रतिष्ठेचे मानले जाणारे मेयो हे सुवर्णपदक देखील त्यांना मिळालं होतं. लघुचित्रांप्रमाणे सपाट चित्रपटावरती त्रिमितीय रचना असे त्यांच्या चित्रांचं एकूण स्वरूप आहे. 1962 मध्ये ललित कला अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. 1985 मध्ये पद्मश्री पुरस्कार आणि 2018 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं होतं. सो ह्या काही महत्त्वाच्या बातम्या आपण गोष्टी आहेत त्या आपण लक्ष्मण पै विषयीच्या बघितलेल्या आहेत. दुसरी जी न्यूज आहे ती आहे अमेरिका भारताची दुसऱ्या क्रमांकाची तेल पुरवठादार देश बनतोय. तर आपण बघतो की भारताला खनिज तेलाची जी निर्यात होते त्या निर्यात करणाऱ्या देशांच्या मध्ये अमेरिका जो देश आहे त्यानं दुसरं स्थान पटकावलेलं आहे. पारंपरिक पुरवठादार ओपेक राष्ट्रांकडून झालेली जी उत्पादनामधली कपात आहे आणि तुलनेने किफायती तेल अमेरिकेकडे आपल्याला मिळते, त्याच्यामुळे भारतासाठी तेल कंपन्यांनी आपला जो मोहर आहे तो अमेरिकेकडे वळलेला दिसतोय. सौदी अरेबियाकडून भारताला होणाऱ्या तेल पुरवठ्यात फेब्रुवारी महिन्यामध्ये जवळपास 42% कपात झालेली आपल्याला बघायला मिळते आणि तेल कंपन्यांकडून होणारी आयात दशकातील नीचांक गाठणारी राहिलेली आहे सौदी अरेबियाकडून होणारी. सौदी अरेबियाच्या ऐवजी दुसरा जो मोठा तेल निर्यातक देश आहे तो आता अमेरिकेने आपल्याला स्थान मिळालेलं आहे. पुढचा एक रिपोर्ट आहे. रिपोर्टमध्ये आपण बघतोय की जो दिल्लीच्या प्रदूषणाविषयीचा वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट जो आहे त्याच्यानुसार ज्याला आपण IQ रिपोर्ट म्हणतोय, त्याच्यानुसार जगातील 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या मध्ये 22 शहरं ही भारतातील आहेत आणि दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानीचं शहर असलेलं आपल्याला बघायला मिळते. IQ एअर या स्विस संघटनेकडनं हा रिपोर्ट जो आहे तो पब्लिश केला जातो. भारताची जी 22 शहरं आहेत पहिल्या 30 मध्ये त्याच्यामध्ये गाझियाबाद, बुलंदशहर, बिरस, जबलपूर, नोएडा, ग्रेटर नोएडा, कानपूर, लखनौ, मीरत, आग्रा आणि मुझफ्फरनगर उत्तर प्रदेश, भिवरी इन राजस्थान, फरीदाबाद, हिसार, फतेहबाद, बंदवारी, गुरुग्राम, यमुनानगर, रोहतक आणि दरुरा,
इन हरियाणा आणि मुझफ्फरपूर इन बिहार ही काही महत्त्वाची 22 शहरं आहेत की ज्यांचा या सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या मध्ये समावेश झालेला आहे. पुढची न्यूज आहे ती पंतप्रधानांच्या मुख्य सल्लागाराविषयीची आहे. पी.के. सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील 1977च्या तुकडीचे ते IAS अधिकारी होते. सप्टेंबर 2019 मध्ये पंतप्रधानांचे मुख्य सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी काही काळ त्यांनी पंतप्रधान कार्यालयामध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी OSD ज्याला म्हणतो आपण म्हणून काम केलेलं आहे. 4 वर्ष कॅबिनेट सचिव या पदावरती देखील त्यांनी काम केलेलं आहे. तसेच ऊर्जा मंत्रालयामध्ये सचिव म्हणून त्यांनी काम केलं होतं, पण त्यांनी आता नुकतंच काही त्यांच्या कौटुंबिक कारणाचं कारण देत या पदावरून रिझाईन केलेलं आहे. पुढची न्यूज आहे ती म्हणजे की फार महत्त्वाची न्यूज आहे की आता 24 आठवड्यापर्यंत मिळणाऱ्या गर्भपातासाठी परवानगी. गर्भपाताची मर्यादा 20 आठवड्यावरून 24 आठवड्यापर्यंत करण्याची तरतूद असलेले विधेयक मंगळवारी राज्यसभेने आपल्या मंजूर केलेलं आहे. आणि काही विशेष प्रकरणामध्ये 24 आठवड्यापर्यंतच्या गर्भाचा गर्भपात करण्याची परवानगी या कायद्यामध्ये प्रस्तावित आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी वैद्यकीय पद्धतीने गर्भपातासाठीच्या कायद्यातील दुरुस्तीचे हे विधेयक राज्यसभेमध्ये चर्चेसाठी मांडलं होतं आणि अनेक वर्षांपासून हे विधेयक प्रलंबित आहे आणि गेल्या वर्षी लोकसभेनं एकमतानं हे विधेयक मंजूर केलं होतं आणि राज्यसभेमध्ये आपण बघतोय की हे विधेयक आता मंजूर झालेलं आहे. त्यामुळे आता गर्भपाताचे जे काही आपण म्हणू शकतो की लिगल मुदत आहे ती आता 20 आठवड्यावरून 24 आठवड्यापर्यंत वाढलेली बघायला मिळते. पुढे बघतोय आपण की पक्षीमित्र संमेलन आयोजित करणारं महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरते. पक्षीमित्र संमेलनाचं आयोजन करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरलेलं आणि सोलापूरमध्ये 10 आणि 11 एप्रिल रोजी होणाऱ्या या 34व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचं आयोजन आपल्याला झालेलं बघायला मिळते. पुढची न्यूज आहे की गजराकार दूरदर्शन निर्माता विनायक चासकर यांचं निधन झालेलं आहे. मुंबई दूरदर्शनच्या स्थापनेपासून कल्पक आणि आशय घेऊन कलाकृतींच्या निर्मितीसाठी ते प्रसिद्ध होते. वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालेलं आहे. गजराकार म्हणून ते लोकप्रिय होते. नाटक संकल्पनावर आधारित कार्यक्रम, एकांकिका, प्रायोगिक नाटकांपर्यंत विविधपूर्ण कलाकृती त्यांनी याच्यामध्ये तयार केल्या होत्या. राष्ट्रीय नाट्य प्रशिक्षण संस्थेचे पदवीधर असलेले चासकर यांनी नेपथ्य रचनेचं प्रशिक्षण घेतलं होतं. 80च्या दशकामध्ये आठवड्याची सुरुवात खुमासदार करणारा गजरा हा दूरदर्शनवरील कार्यक्रम त्यांचा प्रचंड गाजला होता. कार्यक्रमाच्या निर्मितीबरोबरच कथांचे नाट्यरूपांतर करून ते दूरदर्शनवरती आणण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. रत्नाकर मतकरी, सुरेश खरे यांच्या कथेंचे नाट्यरूपांतर त्यांनी दूरदर्शनवरती सादर केलेलं आहे. आश्रित या त्यांनी केलेल्या नाटकाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालेला आहे. लक्ष्मीबाई टिळक त्यांच्या प्रसिद्ध आत्मचरित्रावर आधारित स्मृतिचित्रे हा त्यांचा कार्यक्रम लोकप्रिय ठरला होता आणि त्याला राष्ट्रीय पुरस्काराचा सन्मान देखील मिळाला होता. सो या काही महत्त्वाच्या बातम्या किंवा महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या विनायक चासकरांच्याबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पुढची जी न्यूज आहे ती माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्याविषयीची आहे. 2003-04 या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळामध्ये ते 1 वर्ष जहाज बांधणी खात्याचे राज्यमंत्री होते. नगर अर्बन सहकारी बँकेचे दीर्घकाळ अध्यक्ष होते. नगरपालिकेत भाजपला सध्याचे पहिले महापौर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. नगरमध्ये दक्षिण लोकसभा मतदारसंघातून त्यांनी सलग 3 वेळा निवडून आले होते. नगरसेवक ते थेट खासदार आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आपल्याला बघायला मिळतोय. नगर अर्बन बँकेच्या चेअरमन पदाची धुराई त्यांनी सांभाळले आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्षपदी त्यांनी काम केलेलं आहे. पुढची न्यूज आहे जी नुकतीच घोषित केली होती आपले मंत्री नितीन गडकरी यांनी या न्यूजची घोषणा केली होती की वर्षभरात जवळपास सगळे टोल नाके हे बंद होणार आहेत आणि GPSच्या आधारे टोल वसुली केली जाणार आहे. देशभरातील टोल नाके वर्षभरात काढून टाकण्यात येणार असून GPSच्या आधारे टोल आकारणी आणि वसुली केली जाईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली आहे. टोल नाक्यावरची जी गर्दी आहे, वाहतूक कोंडे कमी करण्यासाठी फास्टॅगचा वापर चालू केला जाता. देशात 93% टोल वसुली जवळपास आता फास्टॅगच्या माध्यमातून होते. लोकांच्या लपवाछपवी प्रवृत्तीमुळे उर्वरित 7% टोल वसुली प्रत्यक्षपणे करावी लागते. फास्टॅगमुळे वाहनधारकांना प्रत्यक्ष टोल भरावा लागत नाही तर नोंदणीकृत बँक खात्यातून काय होते की शुल्क परस्पर वळते करून घेतलं जातं. आता आपण होतं की होणार काय नेमकं या नवीन स्कीमनुसार, तर वर्षभरात टोल नाके बंद करण्यात येणार असून टोल नाकाविरहित टोल वसुली करताना वाहनांना कुठेही थांबावं लागणार नाहीये. ज्या रस्त्यासाठी टोल वसूल केला जाईल तिथल्या प्रवेश बिंदूवरील कॅमेऱ्याद्वारे वाहनांचा प्रवेश नोंदवला जाईल आणि संबंधित वाहनाने कुठेपर्यंत प्रवास केला याची नोंद केली जाईल. त्या आधारावरती वाहनधारकांना टोल भरावा लागेल. वाहनांचा प्रवास जो आहे तो GPS यंत्रणेद्वारे अधोरेखित केला जाईल. नव्या वाहनांमध्ये GPS यंत्रणा बसवलेली असते. जुन्या वाहनामध्ये ती बसवावी लागेल. यासाठी वाहनधारकांना पैसे खर्च करावे लागणार नाहीत. ही सुविधा केंद्राकडून मोफत पुरवली जाईल असं देखील गडकरींनी या गोष्टीमध्ये सांगितलेलं आहे. पुढची जी न्यूज आहे ती पुन्हा एकदा जुन्या वाहनांसाठीची आहे. जुन्या वाहनांसाठीचं एक नवीन धोरण सरकारनं डिक्लेअर केलेलं आहे आणि त्या धोरणानुसार ह्याच्यामध्ये काय म्हटलंय की हे धोरण मध्यम वर्ग आणि गरिबांसाठी फायद्याचे असून प्रदूषण कमी होण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी या नवीन धोरणाचा उपयोग होणार आहे. पेट्रोल डिझेलच्या वाहनांना पर्यायी ठरणारी CNG, जैव इंधन, इलेक्ट्रिक वाहनं वापराला केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे.
आणि त्या दृष्टीनं जुन्या वाहनांची नोंदणी रद्द करण्याचे आणि सक्तीचे हे धोरण जे आहे ते पुढील असल्याचं मानलं जाते. 51 लाख हलकी वाहनं 20 वर्ष, तर 34 लाख हलकी वाहनं 15 वर्ष जुनी आहेत. 17 लाख मध्यम आणि अवजड व्यावसायिक वाहनं 15 वर्ष जुनी आहेत. जुन्या वाहनांमुळे 12 पटीने जास्त प्रदूषण होते. त्यामुळे नवे वाहन धोरण इंधन बचत करणारे, पर्यावरण रोखण्यासाठी योग्य व सर्वांना लाभ देणार असल्याचं गडकरींनी म्हटलेलं आहे. मोटार वाहन कायद्याअंतर्गत नवे धोरण लागू केले जाईल. नियमांच्या अधिसूचनेचा मसुदा जाहीर करण्यात आला असून हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. या धोरणानुसार रस्त्यावर धावण्यास अपात्र ठरलेल्या वाहनांची नोंदणी रद्द करून ती वाहनं केंद्राकडे देता येतील असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आपण बघतो की 2 वर्षामध्ये 100 वाहनतोड केंद्र सुरू होतील. त्यातून कच्च्या मालाची केंद्र उभी राहतील. प्लास्टिक, तांबे, ॲल्युमिनियम, पोलाद, रबर आदी कच्चा माल फेरवापर करण्यासाठी नव्या वाहनाच्या निर्मितीमध्ये त्यांचा वापर केला जाऊ शकतो आणि त्यामुळे उत्पादन खर्च देखील कमी होऊ शकतो. देशातील वाहन निर्मिती उद्योगाची उलाढाल जवळपास 7.5 लाख कोटींची असून त्यात निर्यात उलाढाल जवळपास 3.5 लाख कोटी रुपयांची आहे. नव्या धोरणामुळे वाहन खरेदीमध्ये वाढ होऊन उद्योगाची उलाढाल 10 लाख कोटीपर्यंत पोहोचेल आणि वाहन खरेदीतून वस्तू आणि सेवा करामध्ये वार्षिक 30 ते 40 हजार कोटींची वृद्धी होईल असं देखील या गोष्टीमध्ये म्हटलं गेलेलं आहे. 5% सवलत काय असणार आहे, तर जुन्या वाहनांची नोंदणी रद्द करण्यासाठी वाहन मालकांना प्रोत्साहन दिले जाईल. वाहन तोडीनंतर नव्या वाहनांच्या किमतीच्या 4 ते 6% पर्यंत रक्कम त्यांना परत मिळू शकते. राज्य सरकारकडून रस्ते वाहतुकामध्ये खाजगी वाहनांसाठी 25% आणि व्यावसायिक वाहनांसाठी जवळपास 15% पर्यंत सवलत मिळू शकते आणि वाहन तोडीचे प्रमाणपत्र असेल तर नव्या वाहन खरेदीमध्ये 5% सवलत दिली जाईल. शिवाय नव्या वाहनांची नोंदणी शुल्क देखील आकारला जाणार नाही. असे फायदे जे लोक आपली जुनी वाहनं तोड करतील आणि त्याच्यापासून नवीन वाहनं खरेदी करतील त्यांना मिळणार आहे. नवीन धोरण नेमकं आहे काय, तर वैधता प्रमाणपत्र नसलेली 15 वर्ष आणि त्याहून अधिक जुन्या व्यावसायिक वाहनांची नोंदणी रद्द केली जाईल आणि हाच नियम 20 वर्ष जुन्या खाजगी वाहनांसाठी लागू असेल. विंटेज कारसाठी देखील हे धोरण लागू असणार नाही. आपण विशेषत्वाने इथं नोंद घेतली पाहिजे. राज्य सरकार, खाजगी कंपन्या, वाहन उत्पादन कंपन्या एकत्रितपणे वैधता प्रमाण जे केंद्र असतील ते सुरू करतील. या केंद्रामध्ये वाहनतळासह सर्व अत्याधुनिक सुविधा पुरवल्या जातील. वाहनांची योग्यता चाचणी या केंद्रावरती तपासली जाईल. केंद्र, राज्य सरकार, महानगरपालिका, पंचायत समिती, राज्य परिवहन उपक्रम, सार्वजनिक उद्योग, कंपन्या, स्वायत्त संस्थांच्या मालकीच्या 15 वर्ष जुन्या वाहनांची नोंदणी रद्द करून त्यांची तोडणी देखील केली जाईल. वैधता चाचणी केंद्र जे आहेत ही वाहनतोड केंद्रासाठी 1 ऑक्टोबर 2021 पर्यंत नियम बनवले जातील. सरकारी व सार्वजनिक उपक्रमातील 15 वर्ष जुनी जी वाहनं असतील त्यांची वाहनतोड केंद्रामध्ये देण्याची अट जी आहे ती 1 एप्रिल 2022 पर्यंत असेल आणि अवजड वाहनांसाठी वैधता प्रमाणपत्रांची नोंदणी जी आहे ती 1 एप्रिल 1923 पासून, तर अन्य वाहनांसाठी 1 जून 2024 पासून सक्तीची केली जाईल. पुढची न्यूज आहे ती राम भागवत यांच्याबद्दलची आहे. त्यांचं नुकतंच निधन झालंय. ॲथलेटिक्समधील भीष्माचार्य म्हणून त्यांना ओळखलं जायचं आणि राम भागवत यांचं 18 मार्च रोजी मुंबई येथे वयाच्या 91व्या वर्षी निधन झालेलं आहे. भागवत यांनी उंच उडी, लांब उडी या खेळामध्ये प्रावीण्य मिळाल्यानंतर राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मुंबई राज्य बास्केटबॉल संघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केलं होतं. भागवत आणि रमेश तावडे यांनी जवळपास 40 वर्षापूर्वी ॲथलेटिक्समधील नियमावली मराठीत भाषांतरित केली होती. या नियमांची बारीक सारीक माहिती क्रीडा शिक्षकांपर्यंत या पुस्तकाद्वारे त्यांनी पोहोचवली होती. जागतिक दर्जाच्या खेळाडूंची माहिती असलेले हे त्यांचे पुस्तक यावर्षी प्रकाशित होणार होतं. पटियालातील राष्ट्रीय क्रीडा संस्थेचे ते पहिल्या तुकडीचे प्रशिक्षक होते. ॲथलेटिक्स, मार्गदर्शन, प्रशिक्षण, आंतरराष्ट्रीय पंच, समीक्षक, लेखक अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये पार पाडलेल्या आहेत. आणि पुढे आपण होती की पुण्यामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ॲथलेटिक्स स्पर्धा आयोजित करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. त्याचबरोबर 2008 साली पुण्यामध्ये बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजनात त्यांनी भरीव योगदान दिलं होतं. महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना जीवनगुरू पुरस्कार दिला होता. राज्य सरकारचा सर्वोच्च क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे. केंद्र सरकारचा क्रीडा आणि युवा मंत्रालयाचा पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्काराचे ते मानकरी ठरलेले आहेत. त्यांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये ॲथलेटिक्स आणि मैदानी स्पर्धा, नियम आणि आयोजन ही त्यांची काही गाजलेली पुस्तक आहे. पुढचं जी न्यूज आहे ती पुढची न्यूज विमा दुरुस्ती विधेयक जे होतं 2021 ते राज्यसभेमध्ये मंजूर झालेलं आहे. त्याच्या अंतर्गत काय बघतोय आपण की विमा दुरुस्ती विधेयक 2021 राज्यसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विमा विधेयक 2021 राज्यसभेमध्ये सादर केलं होतं. देशातील विमा कंपन्यांमध्ये थेट परकीय गुंतवणुकीची मर्यादा ही 49% वाढवून ती 74% करण्याची तरतूद ह्या विधेयकामध्ये केली. सो हा जो पार्ट आहे तो आपल्याला एक्झामच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे की आता विमा कंपन्यांच्यामध्ये जी काही परकीय थेट गुंतवणूक ज्याला आपण FDI म्हणतो त्याची टक्केवारी 49% ते वाढवून या नव्या विधेयकामध्ये आपण काय करतो की 74% पर्यंत करतोय.
तसेच यामध्ये विमा कंपन्यांच्या मालकी हक्कांवर आणि नियंत्रणावरती असलेल्या बंधनावरती काही निर्बंध हटवण्यात येतील. प्रत्येक विमा कंपनीला गुंतवणुकीची 74% मर्यादा बंधनकारक आता असणार नाही. गुंतवणुकीची मर्यादा वाढवली म्हणजे प्रत्येक विमा कंपनी त्या मर्यादेपर्यंत परकीय गुंतवणूक झालीच पाहिजे असं नाही. किती गुंतवणूक करून घ्यायची याचा निर्णय संबंधित विमा कंपनी घेऊ शकते. गुंतवणुकीत वाढ झाल्याने विमा कंपन्यांना भासणारी भांडवलाची कमतरता दूर होण्यास मदत होईल आणि या विधेयकामध्ये विमाधारकांचे हित जपण्यात देखील आलेले असं त्यांनी दावा या विधेयकांच्या अंतर्गत केलेला आहे. पुढची जी न्यूज आहे ती आंतरराष्ट्रीय सौर अलायन्स या विषयीची आहे आणि या आंतरराष्ट्रीय सौर अलायन्समध्ये किंवा इंटरनॅशनल सोलार अलायन्समध्ये इटलीनं स्वाक्षरी करून सहभाग घेतलेला आहे. इटलीनं सुधारित ISAच्या जो करार होता त्याच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय सौर अलायन्सवर स्वाक्षरी केलेली आहे. या करारातील सुधारणेमुळे संयुक्त राष्ट्राच्या सर्व सदस्य देशांना या अलायन्सचं सदस्यत्व आता मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या अध्यक्षांनी सन 2015 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल परिषदेच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय सौर अलायन्सचा आरंभ केला होता. सौर ऊर्जेचा गतिमान आणि मोठ्या प्रमाणात वापर करून पॅरिस हवामान कराराच्या अंमलबजावणीत योगदान देण्याच्या उद्देशानं ही युती करून हा जो सोलार अलायन्स आहे तो सुरू करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी किंवा इंटरनॅशनल सोलर अलायन्स जी स्थापना जी आहे ती 2005ची आपण आताच वरती बघितलं. उद्देश काय तर पृथ्वीवरील कर्कवृत्त ते मकरवृत्ता दरम्यानच्या प्रदेशाला सूर्यप्रकाश विपुल प्रमाणात मिळतो. तब्बल 121 देश त्या प्रदेशामध्ये येतात. या देशामध्ये वर्षाचे किमान 300 दिवस चांगला सूर्यप्रकाश असतो आणि त्याचा कार्यक्षम वापर करून घेतला तर ऊर्जेची मोठी गरज यामधून भागू शकते. या गोष्टीला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून आपण काय करतोय की ही आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आपण सुरू केली. सदस्य देश 124 आहेत. मुख्यालय जर आपण बघितलं तर मुख्यालय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलार एनर्जी गुरगाव इथे याचं मुख्यालय आणि महासंचालक जे आहे ते महासंचालक अजय माथुर आहेत. भारतामध्ये 2022 पर्यंत 100 गीगावॅट वीज निर्मिती सौर ऊर्जेपासून करण्याचं उद्दिष्ट या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. पुढची न्यूज आहे ती टांझानियाचे अध्यक्ष जॉन मगुफुली यांचं निधन झालेलं आहे. टांझानियाचे अध्यक्ष जॉन मगुफुली यांचे दार ए सलाम येथे वयाच्या 61व्या वर्षी निधन झालेलं आहे. या निधनामुळे टांझानियाच्या 14 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे. उपाध्यक्ष समिया सुलुहू यांना नव्या अध्यक्ष म्हणून शपथ देण्यात येईल आणि मगुफुली यांचा 5 वर्षांचा कालावधीसाठी ते काय करतील की कामकाज पाहतील. सिमिया सुलुहू या टांझानियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनणार आहेत. टांझानियाचे जे आता निर्वतलेले अध्यक्ष होते जॉन मगुफुली यांच्याविषयी थोडक्यात आपण माहिती घेऊ. टांझानियाचे हे 5वे राष्ट्राध्यक्ष होते. 2015 ते त्यांच्या मृत्यूपर्यंत ते पदावरती होते. त्यांचा राजकीय पक्ष चमाचा मापिदुंजी हा त्यांचा पक्ष आहे. 1983 ते 84 मध्ये त्यांनी लष्करामध्ये सेवा बजावली. 2000 ते 2005 मध्ये कामगार दूरसंचार आणि दळणवळण मंत्री म्हणून त्यांनी काम बघितले. 2006 ते 8 मध्ये जमीन आणि मानव वस्ती मंत्री. 2008 ते 2010 मध्ये पशुधन आणि मत्स्यपालन विकास मंत्री. 2010 ते 15 मध्ये कामगार दूरसंचार आणि दळणवळण मंत्री. 2019 ते 20 मध्ये अध्यक्ष दक्षिण आफ्रिकन विकास समुदाय अशी त्यांनी वेगवेगळ्या जबाबदारीवरती काम बघितले. पुढची न्यूज आहे ती अवकाश युद्धासाठी सज्ज अशी त्या न्यूजचं टायटल आहे. काय आहे न्यूजमध्ये या तर शीतयुद्धाच्या काळामध्ये म्हणजे 23 मार्च 1983 ला अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी सामरिक संरक्षण उपक्रमाची घोषणा केली होती. या उपक्रमांतर्गत काय करणार होते तर शत्रू राष्ट्राकडून विविध क्षेपणास्त्राद्वारे करण्यात येणारा जो हल्ला आहे तो अवकाशात किंवा आपल्या राष्ट्राच्या सीमेबाहेर नष्ट करावा असे तंत्रज्ञान त्यांनी विकसित करण्याचा प्रयत्न करतात. या उपक्रमास त्यांनी स्टार वॉर असं देखील संबोधलं आहे. स्टार वॉर ही एक फेमस फ्रँचाईज आहे. तुम्ही जर मूवीज बघितल्या असतील मूवीजचा हा ही फेमस फ्रँचाईज आहे स्टार वॉर जी प्रामुख्याने याच्याविषयी डील करते की अवकाश जे युद्ध असतात त्यांच्याविषयी. जगातील रशिया, चीन, भारत, फ्रान्स, जर्मनी, जपान या राष्ट्रांनी सुद्धा अवकाश युद्धासाठी सज्जता सुरुवात केलेली आहे. जागतिक महासत्तांची पृथ्वीच्या कक्षेतील स्पर्धा पाहता आपल्या उपग्रहांचे संरक्षण करण्याच्या हेतूनं 8 ते 12 मार्च 2021 या दरम्यान फ्रान्सनं अमेरिकी अवकाश दल, जर्मन अवकाश संस्था यांच्यासोबत अवकाशात सैनिकी कवायती पार पाडल्या आहेत. अशी कवायत करणारं युरोपातील पहिलं राष्ट्र असल्याचा दावा फ्रान्सतर्फे करण्यात आला आहे. या कवायतीचं नाव 1965 फ्रान्सद्वारे अवकाशात सोडण्यात आलेल्या 1965 मध्ये फ्रान्सद्वारे अवकाश सोडण्यात आलेल्या ॲस्टेरिक या उपग्रहाच्या नावावरून ॲस्टर एक्स असं ठेवण्यात आलं होतं. 2019ला फ्रान्सनं फ्रान्स स्पेस कमांड स्थापन केली. तसेच 1985ला सर्वप्रथम अमेरिकेनं युनायटेड स्टेट्स स्पेस कमांड स्थापन केलं. पुढे आपण बघतो 2002 मध्ये युनायटेड स्टेट्स स्ट्रॅटेजिक कमांडमध्ये याचं विलीनीकरण करण्यात आलं होतं. 10 ऑगस्ट 1992ला रशियानं स्पेस फोर्सची स्थापना केली आहे. 2019 मध्ये भारतानं मिशन शक्ती नावानं पृथ्वीच्या खालच्या कक्षेत परिभ्रमण करत असलेल्या उपग्रहांचा वेध घेत
S8 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली व भारत अवकाश युद्धासाठी सज्ज व सक्षम असलेलं अमेरिका, रशिया, चीन नंतर जगातील चौथं राष्ट्र ठरलेलं आहे. 2018 मध्ये भारतात DSA अर्थात डिफेन्स स्पेस एजन्सी स्थापन करण्यात आली. जपानने सुद्धा अमेरिकी तंत्रज्ञान मिळवून अवकाश युद्धाची तयारी केली आहे आणि वर्तमानात फ्रान्स, जर्मनी ही राष्ट्र अवकाश युद्धासाठी सज्ज असलेले आपल्याला बघायला मिळते. पुढे बघतोय आपण की शीतयुद्ध काळामध्ये बहुतेक राष्ट्र आण्विक क्षेपणास्त्र चाचणीकडे त्यांचं लक्ष होतं, पण तेव्हा 1967-71 मध्ये अवकाश व चंद्रावर असलेली समुद्रतळाशी क्षेपणास्त्र चाचण्या घेण्यासंदर्भात अनेक बाह्य अवकाश करार देखील त्यामध्ये झाले होते. हे काही महत्त्वाच्या न्यूज आपल्याला या अवकाश जी काही युद्धसज्जता आहे याच्याविषयी बघायला मिळतील. तर या आठवड्याच्या ज्या न्यूज होत्या महत्त्वाच्या त्या आपण डिस्कस केलेल्या आहेत. नुकतीच राज्यसेवा पूर्वपरीक्षा पार पडली. त्या पूर्वपरीक्षेचा जो GS पेपर 1 आहे त्या GS पेपर 1चं उत्तरांचं विश्लेषण आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर या चॅनलच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याचा व्हिडिओ मिळेल. तो व्हिडिओ देखील जरूर बघून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांच्यापर्यंत शेअर करा आणि अजून जर विद्याप्रबोधिनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच व्हिडिओ पोहोचत राहतील. सो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.